नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. मागच्या तासिकेमध्ये आपण गणिताच्या टीईटीच्या तासिकेसाठी आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या यांच्यावर कोणत्या प्रकारचे उदाहरणं येतात ते आपण बघितले. 3 मार्क त्या ठिकाणी आपण पक्की करून घेतलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण संयुक्त संख्या, जोड संख्या, जोडमूळ संख्या, जोडमूळ सहमूळ संख्या या सर्व 3 मार्काचं आज आपण पुन्हा बघणार आहोत. मागचे 3 मार्क आणि हे 3 मार्क आपण पक्केच करून घेणार आहोत. चला जाऊया आपण आजच्या तासिकेकडे. मूळ संख्या म्हणजे काय सर्वात अगोदर ते आपण बघूया. ज्या संख्येला फक्त 2च विभाजक असतात, म्हणजे 2 म्हणजे कोणते, समजा एखादी मूळ संख्या आहे, उदाहरणार्थ 5 ही आपण मूळ संख्या घेतली. 5ला 5ने स्वतः भाग जातो किंवा 1ने भाग जातो, अशा प्रकारे 2च त्याचे विभाजक असतात. विभाजक म्हणजे काय, पूर्ण भाग जाणारी संख्या, त्याला आपण विभाजक असं म्हणतो. उदाहरणार्थ 10 आपण संख्या समजा घेतली तर 10ला आपण भाग देणारे बघा, 1 पण भाग जातो, 10 पण भाग जातो, त्याच्यानंतर 10ला 2 पण भाग जातो, 10ला 5 भाग जातो. याचा अर्थ ती मूळ संख्या नाही. पण मग कोणाकोणी भाग जातो तर 2 जातो, 1 जातो, 10 जातो, हे सर्व झाले त्याचे विभाजक. अशा प्रकारे मूळ संख्येला फक्त 2च विभाजक असतात, एक तर ती स्वतः संख्या आणि 1. तर अशा प्रकारे जर असं जर असेल तर ती मूळ संख्या आपण समजायची आहे. उदाहरणार्थ 13 बघा, ही 13 जर संख्या तुम्ही घेतली तर 13ला 13ने स्वतः भाग जातो आणि 1ने भाग जातो. त्या सोडून या 2 व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अंकानं 13ला भाग जात नाही. अशा प्रकारे 13 आणि 1 ही या ठिकाणी त्याचे विभाजक आहेत, म्हणून 13 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर आता काही नियम आहेत, ते नियम आपण बघूया. आता काय नियम सांगतो मूळ संख्येचे. 1 ही मूळ संख्या नाही. आता तसं 1 ही समसंख्या 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 संयुक्त पण नाही आणि मूळ, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा तीच आहे. म्हणजे 2च्या बाबतीत काय की 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर मूळ संख्या शक्यतो सम राहत नाहीत. त्या मूळ संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असे अंक येतात. परंतु या ठिकाणी मात्र अशी ती एकमेव अपवादात्मक मूळ संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ सुद्धा आहे, आणि ती सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा आहे. त्याच्यानंतर 2 व्यतिरिक्त कोणतीही समसंख्या मूळ संख्या नाही. मी आता सांगितलं की 2 सोडून बाकी अशी कोणतीच संख्या नाही की जिच्या एकक स्थानी सम अंक येतो. तर अशा प्रकारे दुसरी कोणतीच सममूळ संख्या नाही. मूळ संख्येला फक्त 2च विभाजक असतात. तो आपण नियम बघितलेला आहे की मूळ संख्येला फक्त 2च विभाजक असतात. मूळ संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अजिबात येत नाही, फक्त 2 सोडून. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या. हे माहितीसाठी असलं पाहिजे की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत 15 आणि पुढे 51 ते 100 पर्यंत 10 अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. 101 ते 200 पर्यंत 21 मूळ संख्या आहेत. जसं 1 ते 100 पर्यंत 25, तशा 101 पासून 200 पर्यंत 21 मूळ संख्या आहेत. आता हे आपण तक्त्यामध्ये समजून घेऊया. बघा, 1 ते 100 मधील मूळ संख्येचा तक्ता हे लक्षात ठेवण्यासाठी बघा, 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 या 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या 2च मूळ संख्या आहेत. 31 ते 40च्या दरम्यान पुन्हा 2 मूळ संख्या आहेत, 31 आणि 37. त्यानंतर 41 ते 50च्या दरम्यान 3 मूळ संख्या आहेत, 41, 43, 47. त्यानंतर 51 ते 60 पर्यंत 13 आणि 59 या 2 मूळ संख्या आहेत. 61 70च्या दरम्यान पुन्हा 2 आहेत, 61 आणि 67. 71 ते 80च्या दरम्यान 3 आहेत, 71, 73, 79. 81 ते 90च्या दरम्यान 2 आहेत, 83 आणि 89. आणि 91 ते 100च्या दरम्यान एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे 97. या सगळ्यांची टोटल जर आपण केली तर 25 भरते. 1 ते 50 पर्यंत 15 भरतात आणि 51 ते 100 पर्यंत 10 भरतात. अशा या एकूण 50 आहेत. आता हे लक्षात राहणार नाही, आपल्या हे अंक लक्षात राहणार नाही. याच्यासाठी एक सूत्र आहे. हे सूत्र कोणतं आहे तर DDBBC. बघा, 1 ते 50 पर्यंत DDBBC, DDBBC. आता डी म्हणजे काय, 4 साठी डी वापरलेला आहे, कारण 4 नंबरला येतो ABCD. 4 नंबरला डी येतो म्हणून त्याला आपण डी नाव दिलेलं आहे. मग ज्या ठिकाणी 4 आहेत तिथं डी, ज्या ठिकाणी 2 आहे त्याला बी, ज्या ठिकाणी 3 आहे त्याला सी. म्हणजे 1 नंबरला ए आहे,
म्हणून या ठिकाणी बघा एकच आहे, मग एक असेल तर ए, 2 असतील तर बी, 3 असेल तर सी आणि 4 असेल तर डी. म्हणून या ठिकाणी आपण हे अंक दिलेले आहेत. मग 1 ते 50 आपण लक्षात ठेवायचं, डी डी बी बी सी, नंतर बी बी सी बी ए, हे पाठच करायचं बघा. डी डी बी बी सी, 4 4 2 2 3 2 2 3 2 1, अशा प्रकारे डी डी बी बी सी आणि बी बी सी बी ए, अशा प्रकारे जर आपण केलं तर लक्षात येतं डी डी बी बी सी बी बी सी बी ए, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. चला पुढे जाऊया. 101 ते 200च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत त्याचा तुम्ही तक्ता तयार करून याचं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकता. तर 101 ते 110 मध्ये एकूण 4 आहेत, 1 2 3 4, 101 103 107 आणि 109, या सर्व किती आहेत? 4 आहेत. त्याच्यानंतर 111 ते 120च्या दरम्यान फक्त एकच आहे. त्याच्यानंतर 121 ते 130च्या दरम्यान पुन्हा एकच आहे. त्यानंतर 131 ते 140च्या दरम्यान 3 आहेत. त्यानंतर 141 ते 150च्या दरम्यान फक्त एकच आहे. 151 ते 160च्या दरम्यान 2 आहेत. 161 ते 170च्या दरम्यान 2 आहेत. 163 आणि 167, हे मुद्दा मी तुम्हाला लिहून देतोय. 171 ते 180च्या दरम्यान 2 आहेत. 173 आणि 179. 181 ते 190च्या दरम्यान एकच आहे. 191 ते 200 दरम्यान एकूण 4 आहेत. तर या ठिकाणी 191 193 197 आणि 199, अशा प्रकारे या 4 आहेत. याचं सुद्धा सूत्र जर आपल्याला तयार करायचं असेल तर या ठिकाणी डी ए सी आणि ए, बघा डी ए सी ए, आणि पुढचं जे आहे बी 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 ए बी बी ए बी, बघा बी 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 3 वेळेस बी ए, बी 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 ए डी, अशा प्रकारे सूत्र तयार होतं. खाली आपण व्यवस्थित लिहूया डी ए सी ए आणि बी 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 ए डी, अशा प्रकारे 101 ते 200 पर्यंतचं हे सूत्र तयार झालेलं आहे. डी ए सी ए बी 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 ए डी, अशा प्रकारे सूत्र तयार होतं. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थोडं उदाहरणं सोडायला सोपं जातं. आता या ठिकाणी 221 ही मूळ संख्या आहे का असा प्रश्न येतो. तर या ठिकाणी जर 221ला 221 आणि 1 या व्यतिरिक्त जर आणखी काही संख्येने जर भाग जात असेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, ती मूळ संख्या आहे की नाही आपण ठरवू शकतो. परंतु आपण आता पाठ करत नाही. मग 221 ही आपली मूळ संख्या आहे की नाही कसं शोधायचं, तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. मग 221च्या जवळपास पूर्ण वर्ग संख्या असलेली कोणती आहे, तर ती आहे 225. मग 225 हा कशाचा वर्ग आहे? 225 हा 15चा वर्ग आहे. मग या ठिकाणी मग लक्षात ठेवायचं 15च्या आतमध्ये जे अंक आहेत त्या अंकाने भाग देऊन बघायचा. तर या ठिकाणी लक्षात येतं. मग आता 221ला आपण जर भाग दिला तर या काही कसोट्या वापरायच्या आहे आपल्याला. मग 2 आणि 2 4 आणि 1 5, बघा 2 न भाग जातो का, कारण मूळ संख्या कोणत्या आहेत? 2 3 5 7 9 11 13, बस या मूळ संख्या आहेत. कारण 14 तर समसंख्या आहेत. मग या ठिकाणी ट्रिक ते आहे की तो जो अंक आहे त्या अंकाच्या जवळपास पूर्ण असलेली संख्या, ती पूर्ण संख्या कोणती ती शोधायची. तो कशाचा वर्ग आहे तो शोधायचा. मग त्या वर्गाच्या अलीकडे जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्येने यांना भाग देऊन बघायचा. चला आता 221ला कसोटी वापरूया. 2ची कसोटी लागणार नाही कारण या ठिकाणी समसंख्या नाहीये. चला 2 कटला, 3 न भाग जातो का, तर या ठिकाणी अंकाची बेरीज करून बघा 5 येते. 5ला 3 न भाग जात नाही, 3 बी कटला. 5ची कसोटी लागत नाही कारण शेवटी 5 नाही 0 नाही, हे बी कटलं. त्याच्यानंतर 7 न भाग देऊन बघा, 7 त्रिक 21, 1 उरला 11 झाले, नाही भाग जात, 7 पण कटला. 9 न भाग जातो बघा, 9 1 9 9 2 18, 4 उरले 41 झाले, नाही जात. 9 पण जात नाही. 11 जातो बघा, 11 2 22, नाही जात. मग आता 13 जातो बघूया, 13 1 13, 1चा भाग लागला तर या ठिकाणी किती उरले, 9 उरले. वर घातला 91, 3 7 91, याचा अर्थ 13 न याला भाग जातो. मग जर 13 न भाग जातो याचा अर्थ ही मूळ संख्या नाही. याचं उत्तर काय आहे? 221 ही मूळ संख्या नाही. अशा प्रकारे ही ट्रिक आहे. ती ट्रिक मात्र सगळ्यांना लक्षात ठेवायची
आहे. चला, त्याच आधारावर दुसरा प्रश्न आहे. 117, 187, 197, 221 यापैकी मूळ संख्या कोणती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ओळखण्यासाठी जर तुम्ही जर अशाच प्रकारे गेला, चला आता ही आपण शोधलेली आहे 221 ही मूळ संख्या आहेच, म्हणजे ही मूळ संख्या नाही. म्हणजे या ठिकाणी आपण यापैकी मूळ संख्या कोणती ती शोधायची आहे. मग ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. यात आपण बघितलं. चला आता 7, 8, 9 या ठिकाणी याच्या अंकाची टोटल 9 आली, याचा अर्थ 3 भाग जातो, याचा अर्थ ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. 187 बघूया आपण. 8 आणि 7 15 आणि 1 16 तर भाग जातो का आपण बघावं लागेल आपल्याला. 187 जी आहे ही बघूया आपण आता. 9 7 16 आणि 1 17 तर या ठिकाणी 187 जी आहे ही संयुक्त संख्या आहे. तुम्ही शोधू शकता, ही मात्र संयुक्त संख्या नाही. मग हे उत्तर आपलं आहे 197 ही मूळ संख्या आहे. 187 ला भाग जातो, आपला वेळ जाईल. तुम्ही याच ट्रिक प्रमाणे या ठिकाणी 187 ला कोणत्या संख्येने भाग जातो, मग याच्यासाठी तुम्हाला याच्या जवळची मूळ संख्या जी आहे ती वर्ग संख्या अगोदर शोधावं लागेल. तर याच्या जवळची जी काही वर्ग संख्या आहे ती वर्ग संख्या जर तुम्ही शोधली तर या ठिकाणी 196 मला असं वाटतं 14चा वर्ग आहेत. मग 196 आपण घेऊ शकतो. मग 13 पासून पुढे तुम्हाला काय करावं लागेल, 2 पासून 13 पर्यंत संख्येचा तुम्ही भाग द्या. तुम्ही या ठिकाणी शोधा 187 आहे की नाही. उत्तर मात्र 197 आहे. चला पुढे जाऊया. 101 ते 120 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत हे तुम्हाला शोधायचं आहेत. तर याच्यासाठी या ठिकाणी काय ट्रिक आहे तर बघा, 101 पासून 130, 107, 109 आणि 113 तर या ठिकाणी ज्या संख्या आहेत या एकूण किती आहेत तर एकूण 5 संख्या आहेत 101 ते 120 दरम्यान. 101, 103, 107, 109 आणि 113 या 4 ज्या आहेत आपण शिकलो मागाशी. सूत्र आपण बघितलं. काय सूत्र आहे तर पहिलं डी, नंतर आपण बघितलं तर डी ए ए म्हणजे डी म्हणजे 101 ते 110 दरम्यान 4 आणि 111 ते 120 दरम्यान 1 अशा एकूण पूर्ण किती आहेत 5 संयुक्त संख्या आहेत. ते सूत्र लक्षात पाहिजे. आपल्या सूत्र लक्षात ठेवलं की आपल्या बरोबर लक्षात राहतं. 30 ते 50 दरम्यान किती मूळ संख्या आहेत ते सूत्र वापरायचं. 1 पासून 100 पर्यंत जे सूत्र आणि पुढचं जे सूत्र आहे आपलं ते 101 पासून 200 पर्यंत ते सूत्र जर तुम्ही पाठ केलं तर नक्की लक्षात राहतं. चला हे सूत्र काय म्हणतं बघा. 30 ते 50च्या दरम्यान. मग आपण काय करूया, डी BBC हे 50 पर्यंत आपलं सूत्र आहे. मग ते सूत्र लिहून घेतलं तर आपल्याला किती पासून विचारलंय 30 पासून 50 पर्यंत. मग 30 तर ही जी मूळ संख्या तर नाही, मग 30च्या पुढची कोणती आहे 31 आहे. म्हणजे मग आपल्याला पुढचा कॉलम 31 ते 40 आणि 41 ते 50. मग बी म्हणजे 2 आणि सी म्हणजे 3. 2 आणि 3 5 उत्तर आलेलं आहे 5. एकूण 30 ते 50च्या दरम्यान 5 मूळ संख्या आहेत सूत्रानुसार तुम्ही बघू शकता. त्यानंतर संयुक्त संख्या हे झालं मूळ संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय ते आपण बघूया. बघा मित्रांनो, संयुक्त संख्या जी आहे आपण शिकलेलो आहे. संयुक्त संख्या म्हणजेच काय तर अशी संख्या की ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः सोडून आणखी देखील विभाजक असतात. म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या जेवढ्या काही संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व संयुक्त संख्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या मूळ संख्या नाहीत त्या सगळ्या बाकी सोडून संयुक्त संख्या आहेत. एक मात्र सोडून द्यायची. एक ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. चला, मूळ संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. यापेक्षा मी असं सांगेल की ज्या संख्येच्या 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या असं म्हणायचं. एक अपवाद त्याला आहे. संयुक्त संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. त्याचा नियम आहे. संयुक्त संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. कारण आपण बघितली 2 ही मूळ संख्या आहे ती सर्वात लहान. 3 या ठिकाणी विषम संख्या आहे की नाही. तर त्या ठिकाणी ती विषम पण आहे आणि मूळ पण आहे. तर या ठिकाणी 4 ही जी आहे सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे आणि सर्वात मोठी मात्र अनंत आहे. 1 ते 100च्या दरम्यान एकूण 74 या ठिकाणी ज्या संख्या आहेत 74 ह्या संयुक्त संख्या आहेत. कारण आपण बघितलं 1 ते 100 पर्यंत त्याच्यामधल्या 25 मूळ संख्या आहेत आणि एक जी आहे ती संयुक्त पण नाही मूळ नाही. मग उरला किती 74. अशा प्रकारे 74 ह्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत. आता त्यावर आपण आधारित काही उदाहरणं बघूया. 1 ते 20 मधील संयुक्त संख्या किती. तर हे करत असताना तोच नियम लक्षात ठेवायचा. DDBBC. तर या DDBBC. मग आपण ह्या मूळ संख्या अगोदर शोधणार. DD म्हणजे 4 आणि 4 8. मग आपण 1 ते 20 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती विचारलंय तर या ठिकाणी
4 आणि 4 झाल्या 8, मग एकूण 20 आहे. 20 मधून 8 वजा केले आपण. आता हा अधिक 1 का घेतलाय, तर काय आहे, 1 ही आपली मूळ संख्या नाही, संयुक्त पण नाही, मूळ नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 मिक्स केलेला आहे. मग 20 मधून 9 वजा केले, उरले 11. अशा प्रकारे 11 आपल्या संयुक्त संख्या आहेत. आता या ठिकाणी खालीलपैकी सर्व संयुक्त संख्या आहेत असलेला पर्याय कोणता. आता आपल्याला ओळखायचं संयुक्त संख्या कोणती ते ओळखायचंय. मग या ठिकाणी 4 6 9 3 5 7 3 17 19 5 17 11 काय विचारलं आपल्याला, संयुक्त संख्या, सर्वच्या सर्व संयुक्त संख्या असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मग अशा संख्या ओळखायचं की ज्याला 2 पेक्षा जास्त अवयव आहेत किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. बघा 4 संयुक्त संख्या आहे, 6 संयुक्त संख्या, 9 होईल का संयुक्त, होईल. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे हाच या ठिकाणी संयुक्त संख्या असलेला आपला पर्याय आहे. कारण 3 5 7 मूळ संख्या आहेत, 3 17 19 या सुद्धा मूळ संख्या आहेत आणि 4 7 11 या सुद्धा मूळ संख्या आहेत. म्हणून पहिला जो पर्याय आहे तो आपला संयुक्त संख्या असलेला पर्याय आहे. 2 संयुक्त संख्यांची बेरीज 25 आहे, योग्य जोडी ओळखा. मग यांनी काय विचारलंय की दिलेल्या जे काही 4 बंच आहेत, 4 गट आहेत, त्यामधून त्यांची बेरीज किती आली पाहिजे, 25 आले पाहिजेत. आता या ठिकाणी संख्या देताना आपल्याला सगळ्या 25ची उत्तर येईल, म्हणजे 25 त्याची बेरीज येईल अशा दिल्या जातील. पण आपल्याला काय विचारलंय, संयुक्त असली पाहिजेत. बघा 16 9 25, 14 11 25, 13 12 25 आणि 7 8 15. तर ही तर कटली, 7 8 15 ही तर या ठिकाणी कटलेली आहे. मग विधला आता या 3 पैकी आपल्याला शोधायचं आहे. आता ती जोडी त्यांची बेरीज 25 पण आली पाहिजे आणि त्या दोन्ही काय असल्या पाहिजे, संयुक्त सुद्धा असल्या पाहिजे. बघा 16 ही संयुक्त संख्या आहे, 9 ही संयुक्त संख्या आहे आणि दोघांची बेरीज 25 सुद्धा या ठिकाणी येते, म्हणून पहिलाच पर्याय या ठिकाणी लागू होतो. आता हे बघा 11 काय आहे, मूळ संख्या आहे, म्हणजे याचा विषय संपला. 12 आणि 13, 12 संयुक्त आहे पण 13 मात्र मूळ संख्या आहे, याचा विषय संपला. आणि या ठिकाणी ही एक मूळ आहे आणि यांची बेरीज मात्र 25 येत नाही, त्यामुळं हा विषय संपला. पहिलंच आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आता जोडमूळ संख्या. बघा आपण आता त्या ठिकाणी संयुक्त संख्या शिकलो, मूळ संख्या शिकलो. आता आपल्याला जोडमूळ संख्या शिकायच्या आहेत. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. कितीचा फरक असला पाहिजे 2, त्यामध्ये त्या 2 मूळ संख्येमध्ये फक्त 2चा फरक असला पाहिजे. उदाहरणार्थ दोन्ही मूळ संख्या असतात. आता बघायचे नियम काय आहेत, ज्या दिलेल्या असतात दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या असतात. ओके, म्हणजे जोडमूळ संख्या शोधताना त्या दोन्ही मूळ संख्या असल्या पाहिजेत आणि फरक 2चा असला पाहिजे. 2 मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. 2 मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असते. उदाहरणार्थ 3 व 5 यांच्यामध्ये 4 ही संयुक्त संख्या असते. म्हणजे ज्या 2 मूळ संख्या असतात ज्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो त्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असते. उदाहरणार्थ 3 आणि 5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे आणि यांच्या दरम्यान एकच संख्या आहे 4 आणि ती कोणती आहे, संयुक्त संख्या आहे. अशा प्रकारे 2 जोडमूळ संख्यांच्या मध्ये किंवा जोडमूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या असते. 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. म्हणजे 16 त्या संख्या आहेत की ज्या जोडमूळ आहेत. 2 व 3 ही जोडमूळ संख्या नाही. बघा कारण यांच्यामध्ये 2चा फरक आहे का, नाही, फरक 1चा आहे. त्यामुळं 2 व 3 ही जोडमूळ संख्या नाही. जोडमूळ संख्या नेहमी विषमच असतात, हे पण लक्षात घ्यायचं आहे. जोडमूळ संख्या ह्या नेहमी कशा असतात, विषम असतात. चला उदाहरण बघूया आपण. खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी आहे. मग नियम काय सांगतो, दोघांमध्ये फरक कितीचा असला पाहिजे, 2चा. दोन्ही पण संख्या कशा असल्या पाहिजेत, विषम असल्या पाहिजेत. ओके, तर बघूया आपण. चला 11 आणि 13 फरक कितीचा आहे, 2चा आहे. मग या ठिकाणी 11 आणि 13 यांच्यामध्ये फरक 2चा येतो आणि दोन्ही पण विषम संख्या आहेत. तर अशा प्रकारे आता पुढची बघूया. 13 आणि 17, 13 आणि 17 यांच्यामध्ये फरक किती आहे, 4चा फरक आहे. म्हणजे ही होऊ शकत नाही, ही कटली. इथं मात्र 2चाच फरक आहे आणि दोघांच्या मध्ये 12 ही काय येते, एकच संयुक्त संख्या येते. म्हणजे हा पर्याय लागू होतो. पुढचा पर्याय तपासून बघूया. 17 आणि 21 4चा फरक आहे, ही पण लागू होत नाही. 19 आणि 23 ही पण लागू होत नाही. जरी दोन्ही विषम असल्या, जरी दोन्ही मूळ असल्या, पण फरक कितीचा आहे, 4चा आहे. म्हणून 1 नंबरचा जो पर्याय आहे 11 आणि 13 हा आपला योग्य पर्याय आहे.
1 ते 20 मध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत? तर या ठिकाणी 1 ते 20 मध्ये एकूण जोड ज्या संख्या आहेत त्या एकूण किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर या ठिकाणी आपण बघू शकतो. चला 3 आणि 5 जोडमूळ संख्येचे किती जोड्या आहेत? एकूण बघा, त्याचं उत्तर आहे 4. त्याचं उत्तर किती आहे? 4. कोणकोणत्या? 3 व 5, 5 व 7, 11 व 13 आणि 17 व 19 अशा या 1 ते 20च्या दरम्यान एकूण 4 जोड्या आहेत. बघा 1 ते 20च्या दरम्यान 4 आहेत आणि बाकी 21 पासून 100 पर्यंत पुढे 4 आहेत. म्हणजे 1 ते 20 पर्यंत 4 जोड्या आहेत. 3 5, 5 7, 11 13 आणि 17 19. पुढचा प्रश्न, जर P आणि P+2 या जोडमूळ संख्या असतील तर खालीलपैकी कोणते विधान नेहमी खरे आहे? तर या ठिकाणी P हे नेहमी सम असते, P+2 नेहमी असंच असतं, दोन्ही संख्या विषम असतात, त्यांचा गुणाकार मूळ असतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता त्यांचा गुणाकार नेहमी कसा असतो? मूळ असतो. दोन्ही संख्या विषम संख्या असतात, हा पर्याय ठिकाणी लागू होतो. आता या ठिकाणी P म्हणजे काय? तर दिलेली संख्या बघा, P+2 बरोबर किती? मग P म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण 3 सगळ्यात Pचा अर्थ नेहमी लक्ष ठेवायचा. असं काही अक्षर आलं का त्या जागी P हे लिहून टाकायचं, 3 लिहून टाकायचा. 3+2 बरोबर 5. अशा प्रकारे त्याचं उत्तर 5 येणार आहे. कोणते अक्षर दिलं तर त्याच्या जागी आपण 3 लिहायचा आहे. ही त्याची ट्रिक आहे. पुढे जाऊया आपण. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या ज्या असतात, जोडमूळ संख्या वेगळ्या आणि सहमूळ संख्या वेगळ्या. ज्या दोन संख्यामध्ये एक या अंकाव्यतिरिक्त एक ही सामायिक विभाजक नसतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघा, ज्या दोन संख्यांमध्ये एक या अंकाव्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नसतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे अशा दोन संख्या का त्याच्यामध्ये सामायिक म्हणजे त्या दोनच्या संख्या असतात त्यांना फक्त एक या अंकाने भाग जातो, बाकी दुसऱ्या कोणत्या अंकाने भाग जात नाही. असं जर असेल तर त्याला सहमूळ संख्या असं म्हणायचं. उदाहरणार्थ बघा 10 व 21. आता या ठिकाणी मूळ संख्याचा विषय घेऊ नका तुम्ही, मूळ शब्द हे विसरून जा. आता या अशा दोन असतात संख्या असतात की त्या दोन संख्यांना फक्त एक या अंकानेच भाग जातो, त्याच्यावर दुसऱ्या कोणत्याच अंकाने भाग जात नाही. बघा 10चे अवयव बघा, 1 न जातो, 2 न जातो, 5 न जातो, 10 न जातो. म्हणजे 10चे अवयव बघा 1 2 5 10. म्हणजे 10ला भाग 1 न पण जातो, 10ला भाग 2 न जातो पूर्ण भाग, आणि 5 न पण जातो, 10 न जातो. म्हणजे 10चे विभाजक कोण आहेत? 1 2 5 10. आता 21चे विभाजक बघा, 1 न जातो, 3 न जातो, 7 न जातो, 21 न जातो. मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर दोघांमध्ये हा एकच सामायिक अवयव आहे, सामायिक विभाजक आहे, तो म्हणजे 1. जर असं जर असेल तर समजायचं 10 आणि 21 या सहमूळ संख्या आहेत. काय आहेत? सहमूळ. मूळ संख्या शब्द असला तरी त्या ठिकाणी मूळ संख्या त्याचा संदर्भ घेऊ नका, कारण 10 आणि 21 या दोन्ही पण काय आहेत? संयुक्त संख्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी मूळ शब्द जरी आला तर गोंधळून जाऊ नका. फक्त सहमूळ म्हणजे त्या दोघांमध्ये एक हा फक्त एकमेव असा संख्या असते किंवा विभाजक असतो जो दोन्ही ठिकाणी असतो. त्या व्यतिरिक्त त्या दोन्ही संख्येला कोणत्याच अंकाने भाग जात नाही, सामायिक अंकाने लक्षात ठेवायचं. चला, सहमूळ असण्यासाठी दोन्ही संख्या मूळ संख्या असणे आवश्यक नाही. कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 8 9, 9 10, 15 16. तर या ठिकाणी बघा कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्या ज्या असतात त्या समूळ असतात. मग उदाहरणार्थ 9 10 असो, 8 9 असो, 11 12 असो, 13 14 असो, क्रमाने येणाऱ्या सलग येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या कोण असतात? सहमूळ संख्या असतात. ओळखण्यासाठी सगळं सोपं. त्यानंतर तिसरा नियम आहे, कोणत्याही दोन मूळ संख्या नेहमी सहमूळ असतात. कोणत्याही दोन मूळ संख्या नेहमी सहमूळ असतात. 5 7 11 13. तर या ठिकाणी या दोन सहमूळ संख्या आहेत. बघा, कोणत्याही दोन मूळ संख्या नेहमी सहमूळ संख्या असतात. कोणत्याही मूळ संख्या दोन एकत्र करा तुम्ही, एकत्र शेजारल्या त्या सहमूळ असतात. कारण 5ला ज्याने भाग जातो त्यामध्ये फक्त 1 न आणि 1 न म्हणजे एकाला 5ला एकाने भाग जातो आणि 7ला एकाने भाग जातो, बाकी दुसऱ्या कोणत्या अंकाने भाग जात नाही. 11 13 म्हणजे कोणत्याही मूळ संख्या घेतल्या तर या दोन मूळ संख्या या सहमूळ संख्याच असतात, लक्षात ठेवायचं. दोन सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो, म्हणजे सामायिक अवयव त्यांच्यामध्ये एकच असतो, मसावी एकच असतो. आणि दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या दोघांच्या गुणाकारा इतका येतो, लक्षात ठेवायचं. हे एक नियम लक्षात ठेवायचा की दोन सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 येतो आणि दोन सहमूळ संख्यांचा लसावी नेहमी त्या दोघांच्या गुणाकारा इतका
येत असतो. उदाहरणार्थ 3 आणि 4 यांचा लसावी 12 आहे आणि यांचा मसावी मात्र एकच येतो. अशा प्रकारे आजची जी तासिका होती आपली ती तासिका मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आशा करतो तुम्हाला आजची तासिका समजली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. नक्कीच पुढच्या तासिकेला आपण गणिताच्या तासिकेला भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.